शरद पवारांनी स्टेटमेंट केले की महाराष्ट्राची पण मणिपूर सारखी परिस्थिती होईल. आपल्याला काय वाटतं? सध्या जी काही राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था आहे ती अत्यंत बिघडलेली आहे. प्रत्येक नागरिक असुरक्षित आहे. अनेक ठिकाणी कुठे आता आपल्या जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर लहान मुलांचं अपहरण होणं, त्यांचे मर्डर होणं किंवा राज्यामध्येच एकंदरीत सामान्य माणूस भयभीत आहे, असुरक्षित आहे. आणि निवडणुका आल्या की जाती जातीत आणि धर्माधर्मात भांडणं लावण्यासाठी अनेक नेते मंडळी पुढे येतात, त्याच्यातनं दंगली घडवतात आणि त्या दंगली घडून मतांचं ध्रुवीकरण करायचं आणि मग कुठे हिंदू खतरे में म्हणायचं, कुठे मुस्लिम खतरे में म्हणायचं आणि आपापल्या मतांची पोळी भाजून घ्यायची, असा उद्योग अनेक राजकारण्यांकडून होतो. मला असं वाटतं या दंगली घडवायला काही राजकारणी लोकच कारणीभूत असतात असं माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्राची मणिपूर सारखी परिस्थिती करायची नसेल, महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आणि देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाकडे एक आदर्श पद्धतीनं बघितलं जातं. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या पद्धतीनं प्रत्येक राजकारण्यांनी राजकारण पुढे नेलं पाहिजे असं मला वाटतं. महाराष्ट्रात जर का मणिपूर सारखी परिस्थिती झाली तर अवघड होईल. हो.